सगळं उपचार वगैरे झालेलं आहे. काय करते आरू? वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज तारीख आहे 25 डिसेंबर 2025. 25. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे क्रिसमस आणि तुळशी पूजा. तर मी आज ब्लॉग नव्हतो करणार, पण कन्सिस्टन्सी मॅटर करते. मला पप्पा बोलतात की आज पण ब्लॉग कर, तरच पुढचे ब्लॉग येतील. असं करून करून मला ब्लॉग अपलोड करायचे आहेत. आज सुद्धा आपली मस्त गुड मॉर्निंग झालेली आहे. तुम्ही कंटाळले असतील तोच सीन बघून. आता आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो. आता जस्ट आंघोळ झाली, तर आता मी जस्ट दिवाबत्ती पण केली. आता आईला घेऊन दवाखान्यात जायचं आहे. आज ओपन असेल आय थिंक दवाखाना. तर चला खाली जाऊयात. आईची तयारी झाली का नाही? आता तयारी जरा दवाखान्यात घेऊन चालले, जरा हॉस्पिटलमध्ये. त्याला ताप आलेला, आता पूजा केली आत्ता एवढ्यातच. ते नाही सांगत, तू येते का नाही दवाखान्यात? हो जाऊ ना. चला आता. हो ना. का रे? ताप आले. काय पण खोट्या. अरे कसं काय ताप आला तुला? मला कुठे नेत लावलाय दवाखान्यात? इथं अखिल कर. का? तर ताप आले ना. चला मग आता चला. लगेच आपल्याला जायचं आहे. दवाखाना चालू आहे. पटकन फास्ट. भांडण झाली काहीच, भांडण झाली. ध्रुव, लगेच सरकारीमध्ये येते का? मी आता काकांच्या घरी चाललोय, बाजूच्या घरात. ही आमची काकी आहे. आलू का चालू बेटा का गई ती, भूत झाले भूत भूत आले. थांब ना, आले. थांब आले. तुझं नाव काय? तुझा ब्लॉग बघितला? तुझं नाव काय? माझं नाव मिस चैताली अक्षय होईल. आणि तुझं नाव? ही आमची ऋषिता की विशाल भोईर यांची मिसेस. इकडे बघ, दात गेल्यात. आपली गाडी आय थिंक मागले, बघूयात. निघतोय. आई पण रेडी झाली, ती पण येते. आता निघूयात. आज तरी चालू आहेच. कॉल लावून विचारलं आधी, कन्फर्म केलं चालू आहे का नाही. ते बोलले आहे चालू. जाऊयात आता. चला आई पण आली, आता निघूयात आपण मस्तपैकी. जस्ट आपण पोचलोय. काय झालंय तुला? मला पाय दुखतात, चालवत नाही. इथं गाईज खूप गर्दी आहे इकडे. आय थिंक 2 तास तरी लागतील मला वाटते. सगळं उपचार वगैरे झालेलं आहे. तर घरी जाऊयात. गाडी वगैरे लावले. आई पण आलेली आहे. आईला गोळ्या वगैरे दिल्यात, इंजेक्शन पण दिलंय आणि गोळ्या पण खूप साऱ्या दिल्यात. खाशील का? खाते ना, तुझी वाटी खायलाच पाहिजे ना. काय करायचं आता मी भजी घ्यायला उतरलोय. उद्या माझी पण लायसनची फायनल टेस्ट आहे, ती पण द्यायला जायची. उद्या बरंच काम आहे. पोचलो आता आपण घरी. आता गाडी लावूयात. चलो ध्रुव, आम्ही फिरून आलो. बापरे, भजी खायला काहीच. काय करते आरू? विशाल सलून मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा किती सुंदर दुकान त्यांनी सजवलं आहे. मी चाललोय भाकरी आणायला. भाकरी वगैरे घेतल्यात, आता मम्मीला देऊ. गुड इव्हिनिंग गाईज. मस्त झोपलो होतो दुपारी 2 वाजता. डायरेक्ट काय माहीतच नाही कशा काय 6-6:30 वाजले. 2-3 महिने दुपारी झोपलोच नव्हतो. आज खूप झोप आली दुपारी, त्यामुळे झोपूनच गेलो. बाहेर कसं वातावरण झालं बघा. जरा फ्रेश होता. आता मस्त फ्रेश झालो. आता उद्या लायसनची टेस्ट आहे. उद्या बोलवलं आहे मला लायसनचं फायनल टेस्टला. आज तर आपण छोटंसं काम केलं, म्हणजेच आईला दवाखान्यात नेतं. ते इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी खूप, कारण बरेच दिवस ती बोलत होती मला की मला दवाखान्यात घेऊन चल. फायनल तो आजचा दिवस आलता आणि उद्याचा माझा दिवस आहे. उद्या पण खूप काम आहेत. आणि परवा तर आय थिंक
शनिवारी माझा मामा येणार आहे घरी, तेव्हासुद्धा तो खूप फिरण्यावरच दिवस जाईल. आणि संडेला सुट्टी आणि सोमवारपासून रेग्युलर कॉलेज. आता ठरवलं की सोमवारपासून रेग्युलर कॉलेजला जायचं तर जायचंच. माझ्या चॅनलवर तुम्हाला फक्त रिअल लाईफ कंटेंट, लाईव्ह कंटेंट, म्हणजे काही फेक स्क्रिप्ट वगैरे काही नसताना व्लॉग बनवणे. या चॅनलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी रिअल बघायला भेटतील. त्यात काही मी चुकीचं काही फेक वगैरे दाखवणार नाही. जे काही चालले ते रिअल, हेच या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला रोजचं दिसत जाईल. व्लॉग कधीही पडू शकतो रात्री, त्याची काही गॅरंटी नाही, कारण ही सुरुवात केलेली आहे छोटीशी. कारण मला भरपूर बाकीचे पण खूप काम आहेत. मी याच्या व्यतिरिक्त इव्हेंट मॅनेजमेंट करतो आहे. माझं इंस्टा पेज आहे इव्हेंट मॅनेजमेंटचं. माझ्या इव्हेंटचं नाव आहे स्वाकृती इव्हेंट. तर मी संपूर्ण इव्हेंटची ऑर्डर घेतो, जसं की बड्डे पार्टी, नामकरण सोहळा, कॉर्पोरेट इव्हेंट्स, हे सगळं मी हँडल करतो. आणि ह्याचं सगळं माझ्याकडे सेटअप आहे. तुम्हाला पण कोणता इव्हेंट करायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा स्वाकृती इव्हेंट्स. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माझी लिंक टाकतो आहे, ती जाऊन चेक करा. आपला चॅनल चेक करा, इंस्टा पेजला जाऊन फॉलो करा, मलासुद्धा फॉलो करा. माझ्यासुद्धा इंस्टाचा पेज मी टाकतो आहे. बेसिकली व्लॉग बनवण्याचा हेतू एकच आहे. अजून मी दिवसातून जेवढी पण ॲक्टिव्हिटी करतो त्याचं तुम्हाला दिसणं, म्हणजे मी काय करतो नेमकं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. अजून काही मी जास्त काही दाखवलं नाही. माझा एक हेतू राहील की तुम्हीसुद्धा काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. जसं की मी कॉलेज, जॉब, इव्हेंट ह्या 3 गोष्टी करतो. या व्लॉगच्या माध्यमातून तर दिसला नसेल की मी रोज काय करतो आहे, आता हळूहळू दिसत जाईल. हे 3-4 दिवस माझ्यासाठी खूप बिझिएस्ट होते, म्हणून मी घरातच होतो. याच्या व्यतिरिक्त अजून येणारे व्लॉग तुम्हाला खूप काही शिकवतील. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला खूप काम येईल. आणि यावर काही फेक दाखवत नाही मी, जे काही आहे ते रिअल. त्या दिवशी तर पूर्ण ओपन नाही करता आला, खूप बिझी होतो. आजचा वेळ आहे तर तुम्हाला हा गिम्बल दाखवतो कसा आहे. ट्रायपॉड तर गाडीतच विसरलं आहे, तर आता हाताने एका हातानेच काढायला लागेल. असं काही गिम्बल आहे, असं इथे प्रेस करून ठेवायचा. इथे एक बटन आहे, असं 5 सेकंद प्रेस करायचा, झालं. आणि ही लाईट दिलेली आहे, आय थिंक हिला पण प्रेस करायचं 5 सेकंद. चार्जिंग संपली हिची. आणि ट्रायपॉडसाठी याला एक ऑब्जेक्ट दिला आहे, तो याला लावायचा. असा काही पूर्ण हा सेटअप आहे बघा. याच्याने आपण ब्लॉक करून बघूयात. बघू शकतो कसा दिसतोय गिम्बल. याचा फायदा एक, हा स्टेबल खूप राहतो. तर मी एवढा हालतो तरी तो स्टेबल बघा किती. हे बघा, हे बघा. तो जर मोबाईल मी असा हलवला तर किती वेगळंच होईल. तर हे माझ्यासाठी खूप युजफुल राहील. काल मी व्हिडिओज बघितल्या 2-3 रात्री, कारण कालचा ब्लॉग हा खूप लवकरच एंड केला. मी 6 वाजताच एंड केला, पूर्ण दिवसाचं दाखवलाच नाही. आता ठरवलं की हा ब्लॉग मी पूर्ण दिवसाचं दाखवेल. आता बघू शकता तुम्ही. आणि ह्याला मस्त रोटेशन पण आहे बघा, इकडे राईट लेफ्ट. खूप युजफुल राहील, खूपच. बघत बाहेर जाऊन अजून किती स्टेबलाइज आहे. हे बघा, मी एवढा चालतोय. दिवाबत्ती नाही झाली, आपण दिवाबत्ती करूयात आता. मी ना आता झाली. ठीक आहे, मग राशनला जायचं आहे आपल्याला कधी? परवा. ठीक आहे, चालेल. पूजा वगैरे झाल्या आता. गाईज, सबस्क्राईब करायला विसरू नका. तिचा अजून काही 15-20 दिवस फेस रिव्हील करायचा नाही आहे, म्हणून तिला मी दाखवत नाही. तर दीदीने मस्त चहा ठेवला आहे, गरमागरम टोस्ट आहेत. एकीकडे आता मी दोघे मस्त व्हिडिओ बघून चहा पिऊयात. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.